छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, माता रमाई, सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर, सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या जीवन संघर्षाला त्रिवार वंदन करतो, नतमस्तक होतो. आपल्या सर्वांना सोशल मीडियाच्या माध्यमातून नांदेडकरांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. सर्व आंबेडकरवादी समाजाला भीमापुरे गावाच्या मंगलकामना व्यक्त करतो आणि सर्वात प्रथम सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांचे आभार मानतो की त्यांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्त्यांना रिपब्लिकन सेनेचा जिल्हाध्यक्षपद दिलंच. त्याचबरोबर मला या शिवसेना रिपब्लिकन सेना युतीमध्ये प्रभाग 10 इथून उमेदवारीसुद्धा दिलेली आहे. मी आनंदराज साहेबांचा पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि आंबेडकरवादी समाजाला आवाहन करतो की आपण या सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेबांनी जी भूमिका घेतलेली आहे की समाजाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला सत्तेमध्ये घेऊन जाण्यासाठी, समाजाला सत्तेमध्ये घेऊन जाण्यासाठी महाराष्ट्राचे लाडके माजी मुख्यमंत्री तथा मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदेसाहेब, शिवसेना मुख्य नेते यांच्यासोबत युती केलेली आहे. या युतीमध्ये नांदेडचे आमदार श्री बालाजी कल्याणकर यांनी आम्हाला 2 जागा दिलेल्या आहेत. या 2 जागांपैकी मी एक उमेदवार आहे. त्याचबरोबर 6 मध्ये माधवदादा जमदाडे यांची मातोश्रीसुद्धा उभा आहे. आपण या देशामध्ये भारतीय संविधानाची निर्मिती जेव्हा बाबासाहेबांना संविधान सभेमध्ये जाण्यासाठी प्रयत्न केले तेव्हा काँग्रेसने बाबासाहेबांना संविधान सभेमध्ये जाऊ नये यासाठी बंदोबस्त केला होता. बाबासाहेबाला 2 लोकसभेमध्ये काँग्रेसने पराभूत केलं होतं. या काँग्रेसला देशभरामध्ये आंबेडकरवादी समाजानं मातीत गाडण्याचं काम केलेलं आहे आणि मेलेल्या काँग्रेसला नांदेडच्या आंबेडकरवादी समाजाने मतदान करून त्यांना पुनर्जीवित केलं नाही पाहिजे असं मी या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला आवाहन करतो. आणि सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेबांनी घेतलेला निर्णय शिवसेना युतीच्या सर्वच उमेदवाराला महानगरपालिकेमध्ये भरभरून मतदान करा. आपण सत्तेमध्ये जाण्यासाठी सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेबांची जी भूमिका आहे त्याच्या समर्थनामध्ये खुल्याने मतदान करा आणि येणाऱ्या काळामध्ये फुले शाहू आंबेडकरी चळवळीचा विचाराचा मुख्यमंत्री निश्चितच या महाराष्ट्रामध्ये होईल. त्यामध्ये आंबेडकरवादी समूहाचा मोठा हिस्सा असेल, भागीदारी असेल. पुन्हा एकदा आपल्याला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि नांदेडच्या आंबेडकरवादी समाजाला पुन्हा एकदा आवाहन करतो, आपण इथल्या प्रस्थापित दलालाच्या कोणत्याही भूलथापाला बळी पडू नका. आपण या बाबासाहेबाच्या नातवाच्या जो त्यांनी निर्णय घेतलेला आहे तो बी समाजासाठी घेतलेला आहे, स्वतःसाठी घेतलेला नाही. सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेबाला जर स्वतःसाठी निर्णय घ्यायचा असता तर ते महाराष्ट्रामध्ये खासदार झाले असते, महाराष्ट्रामध्ये आमदार झाले असते, महाराष्ट्राचे मंत्री झाले असते किंवा मग ते केंद्रामध्ये सुद्धा मंत्री झाले असते. रोडच्या कार्यकर्त्याला सत्तेत घेऊन जाण्यासाठी तो त्यांनी घेतलेला निर्णय आहे. शिवसेना रिपब्लिकन सेनेच्या युतीला आपण धनुष्यबाणावर प्रचंड मतांनी मतदान करून या महानगरपालिकेमध्ये शिवशक्ती भीमशक्तीचा विजय करावा असे आपल्याला या मीडियाच्या माध्यमातून, व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन करतो. इथंच थांबतो. जय भीम, जय शिवराय. समाज साधना न्यूज, समाजहितासाठी सदैव अग्रेसर.